प्रवीण गेडाम, डॉक्टर माधववीर, संतोष कराड, महेंद्र घाडगे, अवर सचिव कृषी, डॉक्टर प्रज्ञा मनोहर, अवर सचिव नियोजन, संचालक विस्तार प्रशिक्षण दिलीप झेंडे, तुम्ही हे नाव बरोबर येतात बघा, कृषी संचालक सुनील बोरकर, कक्ष अधिकारी नितीन शेळके, हे अधिकारी मीटिंग करिता प्रत्यक्षात उपस्थित होते। या व्यतिरिक्त PR देशमुख, परभणी कृषी विद्यापीठ, डॉक्टर खर्चे, अकोला कृषी विद्यापीठ, डॉक्टर पाटील राहुरी कृषी विद्यापीठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते। प्रवीण गेडाम आणि अनुकुमार सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होते, प्रत्यक्षात हे उपस्थित नव्हते। याच मीटिंग मध्ये नियमबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कसलीही मागणी नसताना, शेतकऱ्याची मागणी नाही, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही, कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी देण्याचा निर्णय 6 मार्च 2024 ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला। दिनांक 12 मार्च 2023 रोजी अमुस अनुप कुमार यांना बदल करण्याच्या कार्यक्रमाबाबत कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावावर 12 मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्गमित, शासनाचं फास्ट काम किती आहे बघा। 12 मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्तालयाकडून आणि 12 मार्चलाच मंजुरी दिली। त्याचे सुद्धा संपूर्ण पुरावा, बाब क्रमांक 2 चा जो पुरावा आहे, हा पुरावा PDF द्वारे मी देतो। त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव, त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय क्रमांक 2। याच्यामध्ये कापूस म्हणजे बदल कसा केला बघा। डिजिटल सॉइल DSMS ला भौतिक ठरवलं 264, फक्त 10 लाख रुपये ठेवले, म्हणजे हे विद्यापीठाला वगैरे द्यायला। कापूस नॅनो DAP बरं का, आणि हे कधी पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था, हे कधी मार्च महिन्यात, सोयाबीन मार्च महिन्यात असते का, तर ह्याला 11.50 लाख भौतिक आणि पैसे दिले 69 कोटी 169 करोड। कापूस नॅनो युरिया, कापूस पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था डिसेंबर